मित्र, मी ॲडव्होकेट अरविंद पुरोहित बोलत आहे. कोविड-19च्या प्रकरणामुळे पुष्कळसे धंदे, व्यवसाय हे बंद पडलेल्या स्वरूपात आहेत आणि या बंद पडलेल्या अवस्थेमुळे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होणे अशक्य झालेले आहे. सेक्शन 56च्या कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचं सेक्शन 56 प्रमाणे एखादी गोष्ट घडणे जर अशक्य झाले तर ते कॉन्ट्रॅक्ट रद्द होते आणि त्या कॉन्ट्रॅक्ट रद्द झाल्यामुळे मिळणारी नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता पण कमी होते. ॲक्ट ऑफ गॉड हे प्राथमिकदृष्ट्या फक्त आपत्तीजनक परिस्थिती म्हणजे ज्याप्रमाणे वारा, वादळ, भूकंप या परिस्थितीमध्ये ॲक्ट ऑफ गॉडचा संज्ञेचा उपयोग केला जातो. तारीख 19 फेब्रुवारी 2020 रोजी फायनान्स मिनिस्ट्री, भारत सरकार यांनी कोविड-19ला ॲक्ट ऑफ गॉड या संज्ञेमध्ये इन्क्लूड केलेलं असून त्याप्रमाणे ॲक्ट ऑफ कोविड-19चा फायदा कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासाठी घेता येण्यासारखा आहे. ॲक्ट ऑफ गॉड ह्यालाच आपण नेहमीच्या भाषेमध्ये फोर्स माजुरे म्हणून पण संबोधतो. फोर्स माजुरे ही एक फ्रेंच टर्म असून त्याचा अर्थ ॲक्ट ऑफ फोर्स असा टाईपचा आहे की ज्याच्याप्रमाणे एखाद्या करारातल्या शर्तींचा पूर्णत्व करणे अशक्य होते. आज आपण फोर्स माजुरे या विषयावर चर्चा करण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध वकील श्री सुधीर गोयल यांना आमंत्रित करीत आहोत. श्री सुधीर गोयल आणि मी या विषयावर सांगोपांग चर्चा केलेली आहे आणि श्री सुधीर गोयल यांना फोर्स माजुरे या विषयावर एक विस्तृत व्हिडिओ तयार करण्याची मी विनंती केलेली होती आणि त्याप्रमाणे श्री गोयल यांनी व्हिडिओ तयार केलेला असून तो व्हिडिओ आज आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. नमस्कार. थँक्यू ॲडव्होकेट गोयल. थँक्यू पुरोहितजी. नमस्कार माझ्या मित्रांनो, आपल्या सर्वांना माझा नमस्कार. आज पुरोहित सरांचा जन्मदिवस आहे 20/6/2020 रोजी. त्यामुळे मी आज जो व्हिडिओ बनवत आहे तो पुरोहित सरांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना डेडिकेट करीत आहे. मित्रांनो, पुरोहित सरांनी जो आता माझं नाव घेतलं होतं सुधीर गोयल, मी सुधीर गोयल नाही, शिव गोयल आहे. थोडंसं नावामध्ये फरक पडतो, काही फरक होत नाही. मित्रांनो, आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओचा टायटल जो आहे, त्या व्हिडिओचा जो टायटल आहे तो आहे फोर्स मॅज्युअर. फोर्स मॅज्युअर म्हणजे काय? फोर्स मॅज्युअर म्हणजे ॲक्ट ऑफ गॉड. म्हणजे ज्यावेळेला नॅचरल कॅलॅमिटीज येते, म्हणजे फ्लड, अर्थक्वेक, हेवी विंड फ्लो, स्टॉर्म ॲटसेट्रा, ज्यावेळेला अशा प्रकारची नॅचरल कॅलॅमिटीज येते आणि हे जे नॅचरल कॅलॅमिटीज आहे ह्याला आपण ॲक्ट ऑफ गॉड म्हणतो. आणि ह्या ॲक्ट ऑफ गॉडमुळं परिस्थितीमध्ये जे बदल होतो त्याच्यामुळे जे पार्टीज टू द कॉन्ट्रॅक्ट आहेत, म्हणजे जे पार्टीज आहेत कॉन्ट्रॅक्टच्या, त्यांना त्यांचा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करण्यास शक्य होत नाही. म्हणजे तो कॉन्ट्रॅक्ट त्यांना परफॉर्म करता येत नाही. त्याला आपण फोर्स मॅज्युअरचा नाव दिलेलं आहे. फोर्स मॅज्युअर म्हणजेच फ्रस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. फ्रस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे when the contract becomes impossible to be performed, then it becomes void and parties may take the benefit of this force majeure. My dear friends, force majeure or frustration of contract, this doctrine means doctrine of force majeure or doctrine of frustration of contract is described in section 56 of the इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. पहिले आपण इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टची सेक्शन 56ची बॅरेक्ट लँग्वेज वाचूया. मित्रांनो, बॅरेक्ट लँग्वेज वाचल्यानंतर आपला पिक्चर क्लिअर होतो की त्यामध्ये काय लिहिलेलं आहे. कॉमेंट्री नक्कीच आपल्याला मदत करत असते, परंतु जोपर्यंत आपल्याला बॅरेक्ट लँग्वेज समजत नाही तर कॉमेंट्रीचा काहीच उपयोग होत नाही. आणि त्या अनुषंगाने आपल्याला सायटेशन शोधणं फार सोपं जात असतं. तर बॅरेक्ट लँग्वेजमध्ये सेक्शन 56मध्ये तीन पॅराग्राफ दिलेले आहेत. पहिला पॅराग्राफ असं म्हणतो, ॲग्रीमेंट टू डू इम्पॉसिबल ॲक्ट. म्हणजे एखादा ॲक्ट
जो इम्पॉसिबल आहे आणि असा जर ॲग्रीमेंट केला तर तो कॉन्ट्रॅक्टच वाईड होतो. त्याची त्या पॅराग्राफची पहिला पॅराग्राफ असा आहे, अन ॲग्रीमेंट टू डू अन ॲक्ट इम्पॉसिबल इन इट सेल्फ इज वॉइड. अर्थात एखादा कॉन्ट्रॅक्ट जो सुरुवातपासूनच इम्पॉसिबल आहे तर असा कॉन्ट्रॅक्ट वॉइड आहे, तो कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करण्यासारखा नाही, अशा कॉन्ट्रॅक्टला एन्फोर्स करता येत नाही. ह्या पॅराग्राफसाठी सेक्शन 56 मध्ये खाली एक इलिस्ट्रेशन दिलेलं आहे. तो इलिस्ट्रेशन काय दिलेलं आहे की ए आणि बी हे दोघंही एकमेकांसंग असं कॉन्ट्रॅक्ट करतात की आपण मॅजिकद्वारे प्रॉपर्टी गोळा करूया, म्हणजे मॅजिकद्वारे प्रॉपर्टी क्रिएट करूया. तुम्ही तो इलिस्ट्रेशन वाचून दाखवतो. ए ॲग्रीज विथ बी टू डिस्कवर ट्रेझरर बाय मॅजिक, द ॲग्रीमेंट इज वॉइड. अर्थात मॅजिकद्वारे प्रॉपर्टी क्रिएट करणं किंवा ट्रेझरर गोळा करणं किंवा प्रोड्यूस करणं हे होऊ शकत नाही. जादूद्वारे प्रॉपर्टी आपल्याला तयार करताच येणार नाही. त्यामुळं असा ॲग्रीमेंट हा सुरुवातपासूनच वॉइड आहे, असा ॲग्रीमेंट होऊ शकत नाही. आता बॅरेट लँग्वेजची सेकंड पॅराग्राफची लँग्वेज आपण बघूया. त्यात काय म्हटलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट टू डू ॲक्ट आफ्टरवर्ड्स बिकमिंग इम्पॉसिबल ऑर अनलॉफुल. याचा अर्थ असा की जो कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे तो कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर तो इम्पॉसिबल झालेला आहे किंवा तो अनलॉफुल झालेला आहे, असा कॉन्ट्रॅक्टसुद्धा वॉइड होत असतो. तर ती बॅरेट लँग्वेज काय मी आपल्याला वाचून दाखवतो. अ कॉन्ट्रॅक्ट टू डू अन ॲक्ट विच आफ्टर द कॉन्ट्रॅक्ट इज मेड, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर बिकम्स इम्पॉसिबल or by reason of some event which the promiser could not prevent unlawful. आणि जो प्रॉमिसर आहे ज्याने त्याच्यामध्ये प्रॉमिस केलेला आहे की कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी, तो कुड नॉट प्रिव्हेंट, तो अशी घटना अडवू शकत नाही किंवा त्याच्या हातातच नाही. कुड नॉट प्रिव्हेंट अनलॉफुल becomes void when the act becomes impossible or unlawful. अशा परिस्थितीमध्ये तो जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो इम्पॉसिबल होतो, तो वाईड होतो आणि तो करणं शक्य होत नाही कारण तो अनलॉफुल आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये पॅराग्राफ थर्ड जो आहे तो मी आपल्याला एकदा वाचून दाखवतो आणि मग आपण इलिस्ट्रेशन्सकडे जाऊया. कॉम्पन्सेशन फॉर लॉस थ्रू नॉन परफॉर्मन्स ऑफ ॲक्ट known to be impossible or unlawful. अर्थात एखादा कॉन्ट्रॅक्ट ज्याच्यामुळे नॉन परफॉर्मन्स झालेला आहे, तो कॉन्ट्रॅक्ट नॉन परफॉर्मन्स झालेला आहे आणि त्यामुळे ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे त्याला कॉम्पन्सेशन द्यावं लागेल. म्हणजे त्याला माहीत होतं की कॉन्ट्रॅक्ट करणं हा कॉन्ट्रॅक्ट इम्पॉसिबल आहे, तर अशा वेळेला त्यांनी जर असा कॉन्ट्रॅक्ट केला तर त्याच्यामुळे समोरच्या पार्टीला म्हणजे प्रॉमिसीला जो नुकसान होईल, लॉस होईल, तो प्रॉमिसरला भरून द्यावा लागेल. असा हा पॅराग्राफ 3ची लँग्वेज आहे. मी वाचून दाखवतो मित्रांनो. कॉम्पन्सेशन फॉर लॉस थ्रू नॉन परफॉर्मन्स ऑफ ॲक्ट नोन टू बी इम्पॉसिबल ऑर अनलॉफुल वेअर वन पर्सन हॅज प्रॉमिस टू डू समथिंग. एका व्यक्तीने काही करण्याचे प्रॉमिस केलेले आहे. वेअर वन पर्सन हॅज प्रॉमिस टू डू समथिंग विच ही न्यू, त्याला जे माहीत आहे, or with reasonable diligence might have known, त्याला ही गोष्ट माहीत आहे, अँड विच द प्रॉमिसी डिड नॉट नो, आणि अशी घटना, अशी गोष्ट प्रॉमिसीला माहीत नाही आहे. टू बी इम्पॉसिबल और अनलॉफुल, अशी घटना जी प्रॉमिसीला असं माहीत नाही की ही घटना इम्पॉसिबल आहे, हा कॉन्ट्रॅक्ट इम्पॉसिबल आहे किंवा अनलॉफुल आहे, परंतु प्रॉमिसरला माहीत आहे. सच प्रॉमिसर मस्ट मेक कॉम्पन्सेशन टू सच प्रॉमिसी. अशा वेळेला सच प्रॉमिसर म्हणजे जो प्रॉमिसर आहे त्याला प्रॉमिसीला जो नुकसान होणार आहे तो त्याला कॉम्पन्सेशन द्यावा लागेल. सच प्रॉमिसर मस्ट मेक कॉम्पन्सेशन टू सच प्रॉमिसी फॉर एनी लॉस. त्याला जो नुकसान होणार आहे अशा परिस्थितीमध्ये तो प्रॉमिसरला भरून द्यावा लागेल. विच सच प्रॉमिसी सस्टेन्स थ्रो द नॉन परफॉर्मन्स ऑफ द प्रॉमिस.
म्हणजे जर प्रॉमिसरला असं माहीत होतं की असा कॉन्ट्रॅक्ट इम्पॉसिबल आहे आणि तरी देखील तो प्रॉमिसी बरोबर असा कॉन्ट्रॅक्ट करतो आणि अशा परिस्थितीमध्ये प्रॉमिसीला जो लॉस होईल तो लॉस प्रॉमिसरला भरून देण्याची जबाबदारी आहे. म्हणजे प्रॉमिसरनी तो लॉस प्रॉमिसीला भरून द्यायचा आहे. आता इलुस्ट्रेशनमध्ये आपण जाऊया. आपण याच्यामधला इलुस्ट्रेशन सी पाहूया. या सेक्शन मधला इलुस्ट्रेशन सी पाहूया. त्यात काय म्हटलंय, ए कॉन्ट्रॅक्ट टू मॅरी बी. ए ने बी बरोबर कॉन्ट्रॅक्ट केला. काय केलेलं आहे, बिंग ऑलरेडी मॅरिड टू सी. त्याने सी बरोबर त्याचं अगोदर लग्न झालेलं आहे आणि बी बरोबर दुसरा कॉन्ट्रॅक्ट केला की मी तुझ्याबरोबर लग्न करतो. अँड बिंग फॉरबिडन बाय लॉ टू विच ही इज सब्जेक्ट टू प्रॅक्टिस ऑफ पॉलिगॅमी. त्याला हे माहीत आहे की दुसरं लग्न करणं म्हणजे पॉलिगॅमी आहे, तरी देखील तो बी बरोबर असा कॉन्ट्रॅक्ट करतो की मी तुझ्याबरोबर लग्न करतो. आता पुढे, ए मस्ट मेक कॉम्पन्सेशन टू बी फॉर द लॉस कॉज टू हर बाय नॉन परफॉर्मन्स ऑफ हिज प्रॉमिस. आता ए ने असा कॉन्ट्रॅक्ट केला होता बी बरोबर की मी तुझ्याबरोबर लग्न करतो आणि त्यावेळेला एचं ऑलरेडी सी बरोबर लग्न झालेलं होतं आणि नंतर तो काही लग्न करत नाही बी बरोबर. अशा वेळेला बीला जो नुकसान झालेला आहे कशाही प्रकारे, मेंटल म्हणा किंवा इतर जो नुकसान झालेला आहे तो एला बी साठी भरून द्यावा लागेल. म्हणजे ए अशा वेळेला नुकसानसाठी जबाबदार आहे, असा हा पॅराग्राफ त्याच्यामध्ये म्हणत आहे. ना मित्रांनो, एक दुसरा इलुस्ट्रेशन मी आपल्याला सांगत आहे. ए अँड बी कॉन्ट्रॅक्ट टू मॅरी ईच अदर. आता इलुस्ट्रेशन बी पहा बघा. बिफोर टाइम फिक्स फॉर मॅरेज ए गोज मॅड द कॉन्ट्रॅक्ट बिकम्स वाईड. हा जो इलुस्ट्रेशन आहे तो पॅराग्राफ नंबर 2 साठी अगदी परफेक्ट बसत आहे. असं म्हटलेलं आहे की ए ने बी बरोबर कॉन्टॅक्ट केलं की आपण एकमेकांसंग लग्न करायचं आहे आणि नंतर ए हा मॅड म्हणजे वेडा होऊन जातो. लग्नासाठी दोन्ही पार्टी साऊंड पाहिजे. त्या कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर एक पार्टी म्हणजे ए तो अनसाऊंड होतो, मॅड होतो. मग अशा वेळेला काय झालेलं आहे की कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर तो वेडा झालेला आहे. तर असा कॉन्ट्रॅक्ट पॉसिबल नाही, असा कॉन्ट्रॅक्ट इम्पॉसिबल झालेला आहे म्हणजे वॉइड झालेला आहे. त्यानंतर जसं ॲक्ट ऑफ गॉड त्याच पद्धतीने इंटरव्हेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट हे सुद्धा ॲक्ट ऑफ गॉडमध्येच मोडत आहे. त्याचं एक इलुस्ट्रेशन याच्यामध्ये दिलेलं आहे की इलुस्ट्रेशन नंबर डी, ए कॉन्ट्रॅक्ट टू मेक इन कार्गो फॉर बी ॲट फॉरेन पोर्ट. ए ने बी बरोबर असा करारनामा केलेला आहे की त्याचा माल शिपद्वारे तो फॉरेन कंट्रीच्या पोर्टवरती नेणार आहे. एज गव्हर्नमेंट आफ्टरवर्ड्स, आणि ए ची जी गव्हर्नमेंट आहे, जी कोणती गव्हर्नमेंट असेल, त्यांनी एज गव्हर्नमेंट आफ्टरवर्ड्स डिक्लेअर वॉर अगेन्स्ट द कंट्री इन विच द पोर्ट इज सिच्युएटेड. ज्या कंट्रीमध्ये पोर्ट सिच्युएटेड आहे त्या कंट्री बरोबर तिथे वॉर डिक्लेअर झालेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये एला तिथे माल नेता येत नाही. दिस इज ऑल्सो ॲक्ट ऑफ गॉड. आणि गव्हर्नमेंटच्या इंटरव्हेन्शनमुळे त्याला हा कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करता येत नाही. दॅट कॉन्ट्रॅक्ट बिकम्स इम्पॉसिबल अँड देअरफॉर दॅट कॉन्ट्रॅक्ट इज व्हॉइड. आता एक शेवटचा इलुस्ट्रेशन आहे ते आपण पाहूया. म्हणजे कॉन्ट्रॅक्टमध्ये जो चेंज होत असतो तो कशा पद्धतीने ते आपण बघूया. अ कॉन्ट्रॅक्ट टू ॲक्ट ॲट अ थिएटर फॉर 6 months. ए ने एक असा कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे की तो थिएटरमध्ये 6 महिन्यापर्यंत ॲक्ट करणार आहे, ॲक्टिंग करणार आहे. इन कन्सिडरेशन फॉर अ सम पेड इन ॲडव्हान्स बाय बी. म्हणजे ए ने बी बरोबर असा कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे की तो बीच्या थिएटरमध्ये ॲक्टिंग करणार आहे 6 महिन्यापर्यंत आणि त्याचं त्याला कन्सिडरेशन सुद्धा मिळालेलं आहे. परंतु काय झाले पुढे, ऑन सेव्हरल ओकेजन्स ए इज टू इल टू ॲक्ट. तो जो ए आहे तो दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याच वेळा असा आजारी झाला की त्याला ॲक्टिंग करणं शक्य नव्हतं. मग अशा वेळेला काय झालेलं आहे, द कॉन्ट्रॅक्ट टू ॲक्ट ऑन दोज ओकेशन्स बिकम्स व्हॉइड. म्हणजे अशा वेळेला त्याला कॉन्ट्रॅक्ट करणं शक्य नव्हतं म्हणून त्या दिवसांच्या पुरतं का होईना तो कॉन्ट्रॅक्ट इम्पॉसिबल झालेला आहे, तो कॉन्ट्रॅक्ट व्हॉइड झालेला आहे. मित्रांनो, मी ते ॲक्ट ऑफ गॉड या बाबतीत एक अजून उदाहरण देऊ शकतो. तो असा की ए ने बी बरोबर एक कॉन्ट्रॅक्ट केला. ए ने बी बरोबर कॉन्ट्रॅक्ट केला आणि बीचा रिसॉर्ट म्हणजे हॉल, एक प्रकारचा हॉटेल म्हणा
रिसॉर्ट त्यांनी बुक केलेला आहे. एच्या मुलीचं लग्न आहे 1 जून 2020ला आणि 1 महिन्यापूर्वी, लग्नाच्या 1 महिन्यापूर्वीच भयंकर तुफान आला, भयंकर पाऊस आला आणि त्यामुळे तो रिसॉर्ट कंप्लीट डॅमेज झाला. आता इथे इतका डॅमेज झाला की त्याला रिपेअरिंग करणं सुद्धा शक्य नाही आणि एवढ्या लवकर त्याला रिपेअरिंग करता येत नाही, कारण गव्हर्नमेंटची सुद्धा परमिशन त्याला लागत असते. तर अशा वेळेला तो कॉन्ट्रॅक्ट म्हणजे बी असा कारण घेऊ शकतो, असा रिझन देऊ शकतो की नाव द ॲक्ट, ड्यू टू द ॲक्ट ऑफ गॉड, ड्यू टू द फोर्स मॅज्युअर, द कॉन्ट्रॅक्ट बिकम फ्रस्ट्रेट. म्हणजेच ॲक्ट ऑफ गॉडमुळे, तुफानमुळे, म्हणजे जे हेवी रेन झालेली आहे त्याच्यामुळं त्याची जी जागा, त्याचा जो रिसॉर्ट आहे तो कंप्लीट डॅमेज झाला, त्याला रिपेअरिंग करता येत नाही, त्यामुळे त्याला कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करणं शक्य नाही. कॉन्ट्रॅक्ट बिकम्स इम्पॉसिबल, सो इट इज वॉइड. बी कॅन टेक द ग्राउंड ऑफ फोर्स मॅज्युअर and when he takes the ground of force majeure, that act, that ground comes in paragraph number 2 of section 56. कॉन्ट्रॅक्ट झाल्याच्या नंतर पाऊस आला, विंड फ्लो झाला, तुफान आला आणि त्यामुळे त्याचा संपूर्ण रिसॉर्ट डॅमेज झालेला आहे. त्यामुळे त्याला कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करता येत नाही, त्याला हा बेनिफिट मिळू शकतो. अजून एक उदाहरण मी आपल्याला देऊ शकतो मित्रांनो. आता जो लॉकडाऊनचा पिरियड चालू झालेला आहे, समजा 1 मार्च रोजी ए ने बी बरोबर कॉन्ट्रॅक्ट केला होता आणि ए हा पुण्यात राहतो, बी हा मध्य प्रदेशमध्ये राहतो. ए ने मध्य प्रदेशमधून त्याच्याकडून बी कडून 1000 गव्हाचे पोते मागवलेले होते आणि ते गव्हाचे पोते मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत त्याला द्यायचे होते. परंतु गव्हर्नमेंटनी जसं 20 मार्चला लॉकडाऊन डिक्लेअर केला तेव्हापासून आता आज रोजी देखील लॉकडाऊन चालू आहे, तर बी आपला कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करू शकत नाही. ड्यू टू द गव्हर्नमेंट ऑर्डर, ड्यू टू द लॉकडाऊन पिरियड, बी कॅन टेक द ग्राउंड ऑफ फोर्स मॅज्युअर दॅट ही इज अनेबल टू परफॉर्म द कॉन्ट्रॅक्ट अँड देअरफॉर दॅट कॉन्ट्रॅक्ट हॅज बिकम वॉइड अँड त्याच्यामध्ये त्याला हा ग्राउंड घेता येईल. मित्रांनो, फोर्स मेजर हा जो ग्राउंड आहे हा सेक्शन 56 मध्ये पूर्णतः डिस्क्राईब केलेला आहे, परंतु आपल्याला ह्याबरोबर सेक्शन 36 सुद्धा वाचायला पाहिजे. सेक्शन 36 ची जी लँग्वेज आहे ती काय आपल्याला मी दाखवतो. त्यात काय म्हटलेलं आहे की ॲग्रीमेंट कॉन्टिंजंट ऑन इम्पॉसिबल इव्हेंट्स वॉइड. अर्थात पॅराग्राफ 1 जो आहे ॲग्रीमेंट टू डू अन ॲक्ट इम्पॉसिबल इन इटसेल्फ, म्हणजे ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट केला होता त्यावेळेला कॉन्ट्रॅक्ट इम्पॉसिबल होता, त्यावेळेलाच तो कॉन्ट्रॅक्ट इम्पॉसिबल झालेला आहे. तर अशा वेळेला जो फर्स्ट पॅराग्राफ आहे त्यालाच सेक्शन 36 सुद्धा बरोबर पॅरलल आहे. तो असं म्हणतो, कॉन्टिंजंट ॲग्रीमेंट्स टू डू ऑर नॉट टू डू एनिथिंग इफ अन इम्पॉसिबल इव्हेंट हॅपन्स, if an impossible event happens, that contract becomes void. Whether the impossibility of event is known or not known to the parties of the agreement at the time when it is made. अर्थात ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट केला होता त्यावेळेला तो कॉन्ट्रॅक्ट इम्पॉसिबल होता. ह्याच्यामध्ये एक उदाहरण असं देता येईल की ए ने बी ला सांगितलं की तू माझ्या मुलीबरोबर लग्न कर. ए ने बी ला सांगितलं की तू माझ्या मुलीबरोबर लग्न कर. त्या मुलीचं नाव आहे सी. ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट झालं त्यावेळेला मुलगी राहत होती दिल्लीमध्ये आणि ए आणि बी आहे पुण्यामध्ये, असं गृहीत धरूया आपण. तर ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट झाला ए आणि बीच्या दरम्यान की बी ने सी बरोबर लग्न करायचं आहे, त्यावेळेला सी ऑलरेडी मेलेली होती, म्हणजे मयत होती. मग हा कॉन्ट्रॅक्ट पॉसिबल आहे का? शक्य नाही. तर तो कॉन्ट्रॅक्ट वॉइड आहे, इम्पॉसिबल आहे, त्याला परफॉर्म करणं शक्यच नाही. तर कॉन्ट्रॅक्ट सेक्शन 36 आणि 56 आपण एकत्र वाचला तर आपलं जास्त पिक्चर क्लिअर होतो. मित्रांनो, सेक्शन 56 जो आहे फोर्स मेजर बद्दल आहे. बऱ्याच वेळेला लोक फोर्स मेजरचा जो ग्राउंड आहे तो इमूव्हेबल प्रॉपर्टीच्या संदर्भात सुद्धा घेऊ शकतात का, असा एक प्रश्न निर्माण होतो.
म्हणजे जर समजा एकाने एने बीला आपली जागा विकायचं ठरवलेलं होतं आणि नंतर काही कारणामुळं ॲक्ट ऑफ गॉडमुळं किंवा ॲक्ट ऑफ गव्हर्नमेंटमुळं असा करारनामा करणं शक्य झालं नाही, तर अशा वेळेला पार्टीज फोर्स मेजरचा ग्राउंड घेऊ शकते का? मित्रांनो, ह्या ग्राउंडवरती किंवा ह्या फॅक्ट्सवरती मी आपल्याला एक सायटेशन देत आहे. त्या सायटेशनचं नाव आहे सत्यब्राता घोष वर्सेस मुगनीराम बंगूर अँड अदर्स. यामध्ये असं घडलं होतं की ही केस आहे 1954ची. सुप्रीम कोर्टने डिसिजन दिलेला आहे आणि यात असं सांगितलेलं आहे की इमूव्हेबल प्रॉपर्टीच्या बाबतीत फोर्स मॅज्युअर म्हणजे इमूव्हेबल प्रॉपर्टीच्या बाबतीत जर समजा ॲग्रीमेंट झालेला असेल तर पार्टीज फोर्स मॅज्युअरचा ग्राउंड घेऊ शकत नाही किंवा फ्रस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टचा बेनिफिट घेऊ शकत नाही. त्यामध्ये असं झालं होतं, एक कन्स्ट्रक्शन कंपनी होती, त्यांनी जमिनीचे प्लॉट पाडले होते आणि त्या प्लॉटपैकी एक प्लॉट बीला विकला होता आणि त्यात असं ठरलं होतं की ही जी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे ती त्या प्लॉटिंगच्या दरम्यान भागामध्ये संपूर्ण रोड, ड्रेनेज लाईन वगैरे बनवून देणार आहे. परंतु दरम्यानच्या काळामध्ये त्यावेळेला 1941मध्ये वर्ल्ड वॉर चालू होता आणि गव्हर्नमेंटनी ती जी जागा आहे जी विकण्याचं ठरलेलं होतं ती जागा गव्हर्नमेंटने वॉर पर्पज करता एक्वायर केली होती. तर एचं असं म्हणणं होतं की गव्हर्नमेंटने ही जागा एक्वायर केलेली आहे अँड देअरफॉर ड्यू टू फोर्स मॅज्युअर or because of the frustration of the contract, this contract cannot be performed. The contract has become impossible. तर अशा वेळेला बी जो आहे वादी तो कोर्टामध्ये गेला. ट्रायल कोर्टाने वादीच्या बाजूने निकाल दिला की अशा केसमध्ये फोर्स मॅज्युअरचा ग्राउंड तुम्हाला घेता येणार नाही. तर जो ए होता म्हणजे प्रतिवादी तो डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये अपीलमध्ये गेला. डिस्ट्रिक्ट कोर्टाने सुद्धा त्याची केस डिसमिस केली आणि वादीचा दावा म्हणजे जो बी जो होता त्याचा दावा मंजूर केला. त्यानंतर ए जो प्रतिवादी होता तो मग हायकोर्टामध्ये गेला आणि हायकोर्टाने प्रतिवादीची अपील मंजूर केली. प्रतिवादीची अपील मंजूर केल्यानंतर 133 खाली सर्टिफिकेट घेऊन बी पुन्हा सुप्रीम कोर्टात आला आणि सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की फोर्स मॅज्युअरचा जो ग्राउंड आहे तो इमूव्हेबल प्रॉपर्टीसाठी लागू होऊ शकत नाही. मित्रांनो, मी आज सेक्शन 56चा डिटेल अभ्यास आपल्यासमोर केलेला आहे आणि सेक्शन 56ची बेरेक्ट लँग्वेज आपल्याला वाचून दाखवलेली आहे. यासोबत सेक्शन 36 सुद्धा आपल्याला वाचून दाखवलेला आहे. आपल्याला ह्यामध्ये काही जर डाऊट असेल तर मला आपण व्हॉट्सअपवरती 9960977925 वरती फोन करा, मेसेज करा आणि तसेच आपल्याला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्कीच याला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांनाही पाठवा. तसेच मी आज ॲडव्होकेट पुरोहित साहेबांचाही धन्यवाद देतो की त्यांनी मला ह्या विषयावरती हा व्हिडिओ बनवण्यास प्रवृत्त केले आणि मला सांगितलं की गोयल तुम्ही व्हिडिओ बनवताय तर एक फोर्स मॅज्युअर या मुद्द्यावरती सुद्धा व्हिडिओ बना आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्याला माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद.